नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. एक छोटसच करतोय, क्लिप टाईप ऍड करतोय. पाऊस सुरू झालेला आहे, त्या संदर्भात एक थोडीशी टिप्पणी. पावसाने आपली हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. तर थोडस एक म्हणलं थोडस मिनी ब्लॉग करूया. पाऊस थांबलाय त्यामुळे मी मोबाईल लावायची डेअरिंग केली, आता माझी डेअरिंग नव्हती. मग पाऊस थांबलाय म्हणल्यावरती जरासा काढू म्हणलं, छोटी एक क्लिप रेकॉर्ड होईल, आपले कॉन्टेंट भेटेल थोडंफार. काय कधी पावसाळ्यावर बोलू काही. अय्यो बाबा, मला इथं जाम भेटलं 100 आणि 125%. मला वाटलंच होतं तेच झालंय. एवढाच आवाजाचा सीन आहे, एवढं इग्नोर करा, तेच करून घ्या, बाकी काय. इथं पाणी भरलं ना अजून, एवढा मोठा झाला नाही पाऊस. चिखलच चिखल अख्खा. नुसतं चिखल. तुला पाऊस पडत होता म्हणून मी रॉंग वे विषय. पाऊस पडत होता म्हणून मोबाईल लावला नव्हता. भरपूर जर भरपूर करत असं नाही म्हणते, तू जोरात होता पाऊस, म्हणजे नको रिस्क घ्यायला मोबाईलची बाबा. ब्लॉगिंगच्या चक्करमध्ये 80,000 80-85,000 मोबाईल घालवायचा बस. अच्छा, नकोच रिस्कच घ्यायला, रिस्कच घ्यायला नको. म्हणून थोडासा पाऊस थांबलाय त्याकडे मी मोबाईल काढलाय. पण आता इथं पण साईडला चालू झालाय थोडा भुरभुर. हो, काय होतं पुढं जास्त जोरात झाला तर मी परत काढून ठेवणार मोबाईल, पण तात्पुरता असू दे. तू वॉटरप्रूफ टेस्टिंग होईल, अरे म्हणतो वॉटरप्रूफ टेस्टिंगच्या नागे माझी टेस्टिंग होईल चांगली. पण बघू आपण, म्हणजे मी तर ठरवलंय. फक्त मला 2 कन्फ्युजन आहे मित्रांनो, मी पोल टाकतो याच्यावरती, एवढीशी मी स्टोरी टाकत, एवढीशी क्लिप हे करतो की मला एक सांगा गोष्ट, मी Insta360 घेऊ का DJ Action Osmo 4 घेऊ, विच वन बेटर? म्हणजे कुठलं मला चांगलं होईल अपेक्षित, म्हणजे जसं नेक्स्ट मंथ मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो, आय गेस. तुम्ही सांगा मला कुठला घेऊ. Insta360 घेऊ. Insta360 मध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत. माझं चाललंय X4 Air घ्यायचा, कारण का बरेच जण म्हणतात X4 Air ची क्वालिटी चांगली, किंवा X3 घ्यायचा, दोघांपैकी एक. कारण का X4 Air मध्ये कसं आहे की लेन्स तुम्हाला प्रोटेक्शन भेटतं, लेन्स प्रोटेक्शन. X3 मध्ये लेन्स प्रोटेक्शन भेटत नाही. जर तो पडला कुठला तर डाम सत्य आहे जरा. आणि ते लेन्स बदलायचे म्हणल्यावरती लय कष्ट आहे, आणि याचे सर्व्हिस सेंटर्स पण इथं कुठं नाहीये, यायला भरपूर वेळ लागतो. DJ ऑस्मो ऍक्शन सोबत सेम आहे. कुठं कुठं आय थिंक सो मी बघितलंय तर रील्स मध्ये की मुंबई वगैरे त्या साईडला, की पुण्यात पण 1-2 ठिकाणी आहे जिथं रिपेअरिंग होतात ऍक्शन कॅम्प्स, पण नॉट शुअर कुठं होतात ते. त्यामुळं बघू. तर तुम्ही मला एवढं सांगा
की कुठलं घेऊ, इन्स्टा 360 घेऊ का डीजे ऑस्मो ऍक्शन 4 घेऊ, कुठलं बेटर पडेल? का सध्या मी छोटस आपलं नॉर्मल ऍक्शन कॅमेरा पासून चालू करू, मला येतच करा. आपलं 12-13 हजारापर्यंत भेटत आणि बाकी जे पैसे वगैरे दुसरीकडे लावता येईल, मला माईक घेता येईल, मला डीजे आहे का वेगळा वायरलेस. वायरलेसचा सीन असा आहे की कनेक्टिव्हिटी कधी कधी लूज होती, म्हणजे ब्लूटूथ येत नाही शेवटी, कधी कधी डिस्कनेक्ट कनेक्ट होतात, डिस्कनेक्ट होतात, त्या तो मला इश्यू वाटतं. त्यामुळे मी वायरच प्रेफर करतो. म्हणजे आता पर्सनल ज्याची ज्याची ती चॉईस, मग ते माझी चॉईस तर ती मी वायरवाले यूज करतो. वरना तेरे को डर नहीं लगता? असा का मोदी का थांबलाय बाबा, हे पुणे इथं हात दाखवून थांबतात गाड्या. तो असा जर थांबला सांगत बसला, कोण थांबत नाही. स्वागत. याला म्हणतात रिक्षा, रिक्षावाले ओपी होई, रिक्षावाले कशाला लागणार नाही. हे अमरावतीलाही ठेवून कधी. Mind your speed. Your time on earth is not yet over. म्हणजे तुझं वाहन आल्यामध्ये माझी काय चूक नाही. मी थांबल्या गाड्यांचं बघत, मला क्लिअर होती जागा, मी काय घातू घालू घेतलं असतो, पण ह्यांनी डायरेक्ट घातली. बघणं नाही काय नाही तर रेडरवाल्याला उडवला असता विनाकारण. पावसाने जशी जोरात दिलेली आहे ना, असं ना थोडीशी कमी दिली, असं जोरात पडायला पाहिजे एकदम का, तेव्हा खरं आहे रस्ते बिस्ते अख्खे क्लीन होतील, चकाचच्या. महानगरपालिकेचं अर्ध काम सोपं, म्हणून महानगरपालिका जागृत होणार, मग खड्डे करणार, पाईपलाईन टाकणार, पिण्याचे टाकणार, गटराचे टाकणार, सगळ्यांचे टाकणार. कारण का त्यांना पावसाळा सुचतो. कोण कोणतं उन्हाळ्यातच कामं केलेले असतात, रस्ता फोडलेले असतात, ते तसेच असतात. त्याचं काय रिपेअरिंग करणं नाही, काय नाही काय नाही. डागडुजीच्या नावामध्ये नुसते माती घालून ठेवतात, नंतर असं डांबर वरच्यावर टाकून ठेवतात, झाली डागडुजी. वेलकम टू लडाख. लडाखचं फील बाई इथंच, रिव्हर क्रॉसिंग आली. फक्त इथं माउंटन नाही आहेत, कारण ते कट केले तू झालं भाई ऑफ रोड. आणि एक सांगतो तुम्हाला, कधी आता समोरचे काका जे काढत गाडी चालवतात त्याच्यावरून सांगतो, त्यांचा एक्सपिरियन्स असेल भरपूर, पण त्याच्यावरून एक सांगतो तुम्हाला, गाडी कधीही चिखलामधून नेताना स्वतःची बॉडी हलवायची नाही, कधीही नाही. आणि काय मी बरंच एक्सपिरियन्स सांगतोय. मी पहिले जेव्हा गाडी शिकलो होतो, माझ्याकडे शिकायला होती मला, जेव्हा मी एकदा पावसात गेलो होतो तिकडे पण असंच ऑफ रोड होतं, खंडेश्वर मोठं ठिकाण आहे, जे पुण्यात राहत असेल त्यांना माहिती. तर तिथं मी पण असंच करत होतो, बॉडी हलवत होतो माझी, गाडीच्या दिशेने नाही, गाडीच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे गाडी समजा लेफ्टला जातो मी राईटला बॉडी करायचं. याच्याने काय होतं, तुमचं वेट रेशिओ डिस्ट्रीब्युशन चुकीचं पडतं गाडीवरती. कारण का गाडीचा वेट रेशिओ हा त्याच्या इंजिन नुसार असते, इंजिन हे सेंट्रलाइज असते. मागणं गाडी स्केट होती मान्य आहे, परत लडाख आलं, पण जेव्हा तुम्ही गाडी सोबत तुमचा बॅलन्सिंग करतात तेव्हाच बरोबर गाडी राहते. आणि कधीही क्लच देऊन तुम्ही गाडी ऑफरोड म्हणजे असं चिखल्या ठिकाणी असं क्लच दाबून अशी गाडी मुवमेंट देऊ नका. हाफ क्लच ओके, फुल क्लच कधी देऊ नका, कारण फुल क्लचला गाडी स्लो होती, पूर्ण स्केट व्हायचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यात. म्हणजे तुम्ही जरा सुद्धा पुढचा ब्रेक दाबला किंवा मागचा ब्रेक दाबला, ठुस कार्यक्रम, डायरेक्ट तोंडावर पाडायचे कार्यक्रम आहेत. आणि चिखलाने माखून बसा, बाकी काही नाही.
त्यामुळे कधीही ऑफ रोड करताना हा चिखल ज्या ठिकाणी असेल, गाडी ज्या ठिकाणी वाटेल रोड स्लिप होईल त्या ठिकाणी कधीही तुमची बॉडी मुवमेंट करू नका. हा तुम्हाला सल्ला आहे. तो ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्या, ज्यांना नाही घ्यायचा त्यांनी नका घेऊ. हे माझं उसूल आहे. ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या, ज्यांना नाही घ्यायचं त्यांना काय करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही करा तुमची गाडी तुमचा. अरे तुझ्या आयला म्हणसाल बाबा राहुलने सांगितलं असं झालं आणि तरी पडलं मी. कोण जबाबदारी घेत असं? अरे घे ना बाबा पुढं. तू त्या रिक्षासाठी थांबलाय, मला थांबवलाय. इथं चालू झाला सर बारीक बारीक. झाड पाडलं वाटतं इकडलं. कट केलंय. पोचा आपल्या घर. तुम्हाला कसा वाटला हा शॉर्ट व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो.